कारण क्षेत्ररक्षण जबरदस्त झालाय. ते दोन झेलने कुठेतरी आपण अनुभवलं ना, अप्रतिम झेल होता. जयदीपने टिपलेलं ते झेल, काय कॅच होता यार, व्हॉट अ कॅच दॅट इज. येस, चांगला उल्लेख केला अमर. क्षेत्ररक्षणचा स्टँडर्ड दर्जा एका वेगळ्या उंचीवर आहे आणि हे चित्र महत्वाचं आहे. हे काल जेव्हा होता ना, तेव्हा करावे गावचं क्रिकेट जे होतं ना, ती फिल्डरच्या अवतीभोवती फिरायचं. आणि आपण त्या पिढीचे साक्षीदार आहोत ज्यांनी आपल्या लेजंड खेळाडूंचा खेळ पाहिलेला आहे, आणि आपण त्या पिढीचे साक्षीदार आहोत जे आपल्या युवा खेळाडूंचा खेळ पाहत आहे. 90चा खेळ आम्ही पाहिलेला आहे. तेव्हा युट्यूब नव्हता. अरुण मामा या ठिकाणी आहेत, अनेक ज्येष्ठ लेजंड खेळाडू आहेत. तेव्हा युट्यूब नव्हता, काही रेकॉर्ड्स आपल्याकडे नाही आहेत. मात्र त्याच्यानंतर क्रांती झाली या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि 2014 साली आला यूट्यूब आणि www.tenniscricket.in त्या माध्यमातून जेव्हा ते अपलोड केले गेले व्हिडिओज, त्याच्यानंतर सोशल मीडियाचा इम्पॅक्ट पडला या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, मैदानावर. अनेक स्पर्धा पाहिल्या आणि त्याच्यानंतर आलं लाईव्ह टेलिकास्टचं प्रक्षेपण. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहता, मी वारंवार प्रेक्षक वाहिनीचा उल्लेख करेन, कारण आज एक कॉम्बॅक्स पूर्ण कॅमेरे आहेत, नीट अँड क्लीन असं टेलिकास्ट या ठिकाणी आपण पाहतोय, आणि खूप मोठी टीम सज्ज झालेली आहे. चला थोडा आवाज कमी ठेवा डगआउटमध्ये. आमच्या या कॉम्बॉक्समध्ये ही विनंती असेल, आपला आवाज लाईव्ह टेलिकास्टमध्ये पोहोचतोय ही विनंती असेल. माझ्या समवेत अमर भोईर, तिन्ही पंचांचं अमर करूया कौतुक. आज रक्त ऊन आहे, तिन्ही पंच चांगले खेळाडू आहेत आणि अनुभवी आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे, त्यांचं देखील कौतुक करूया. पहिला बॉल शॉर्ट आपण पाहिला, स्लॉकस्लिपचा फटका, बॅटचा बॉटम एज लागला, चेंडू गेला शॉर्ट सिली मिड ऑन मध्ये. स्वतः गोलंदाज त्या दिशेने धावला. पहिल्या इनिंगमध्ये अमर भोईर आणि मी स्वतः असेल, दुसऱ्या इनिंगमध्ये नितेश भोईर आणि हरदेव तांडेल असतील, कारण नितेशला खेळायची आहे मेगा फायनल. चला पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट झालेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये श्री गणेशा प्रारंभ शुभारंभ या धावसंख्येचा होताना आपण पाहताय. रेड डेव्हिल्स जो संघ आहे, मी म्हणेन यजमान संघ आहे, आणि या संघातीलच खेळाडूंनी या स्पर्धेला एक नवं स्वरूप दिलेलं आहे. पुन्हा एकदा त्या निलेश मडवी, पहिल्या सामन्याचा हिरो, सफल झाल्यानंतर हो 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 शॉर्ट पिचर होता, बाउन्सर होता, मी म्हणेन डाव्या हाताचा हा गोलंदाज, आणि याने प्रभाव टाकला, एफर्ट टाकले या चेंडूमध्ये, आणि गोलंदाज आहे मिस्टर अमोल. पहिला डॉट बॉल, पिवंत षटक आहे. आपण पाहताय मिड विकेट, काऊ कॉर्नर रिझर आणि एक्स्ट्रा कव्हर्स रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तोपर्यंत सफल झाल्यानंतर आता मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी, हलकीशी ऑफस्टिकच्या बाहेर दिलेली फ्लाइट, हे व्हेरिएशन आहे या युवा यंग टॅलेंटेड गोलंदाज अमोल याचं. ओहो काय चित्र पाहायला मिळतं. नितेश गोलंदाज देखील आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर व्हेरिएशन करत आहेत, स्विंग दाखवत आहेत. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. आता मात्र निलेशला काहीतरी वेगळं करावं लागेल. सफल झाल्यानंतर चेंडू हाफवे मध्ये आहे, संधी आणि टिपतोय झेल. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल, एक्स्ट्रा प्रेशर, आणि याच दडपणाखाली मी म्हणेन स्वतःची विकेट बहाल करतोय मिस्टर निलेश मडवी. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. सुरेख गोलंदाजी अमोल यांची देखील. चला थोडंसं संगीत वाजवा. आता मात्र वाजलेला आहे 4चा टप्पा पडलेला आहे पुढे. समोर आपण पाहताय खानसी समाजाचा एक कार्यक्रम चालू आहे आज सकाळच्या पूर्ण दिवसामध्ये, आणि या ठिकाणी नितेश माझ्यासोबत जॉईन होईल. सकाळपासून खरं तर प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं एक लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आपण पाहताय, क्लीन केअर नीट ब्रॉडकास्टिंग. राकेश सुद्धा एक प्रश्न जरूर विचारू इच्छितो. ती खंत आहे, आमदार चषकाचं नुकतीच तुम्ही डिक्लेरेशन केलं, मग प्राधान्य दिलं स्थानिकांना, तिथे लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी आमच्या प्रेक्षक युट्यूब वाहिनीला मात्र प्राधान्य दिलेलं नाहीये. या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्कीच आम्हाला हवं आहे. नक्कीच आम्ही जेव्हा स्पर्धा पुढे जाईल बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान सुद्धा आपण थोडीशी चर्चा करू. एकंदरीतच इथे विद्यमान परिस्थितीमध्ये जर का आपण पाहिलं तर मोठी प्राइज विकेट मिळाली अंडर प्रेशर. खरं तर आपण फलंदाज निलेश मडवीला बाद होताना पाहिलं. हो सफल झाल्यानंतर आता मात्र विकेट ही पिच इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग असा डिसिजन येतोय. LBW आउट. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा गोल्डन डकचा शिकार, दुसरा विकेट. मिस्टर हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन. एके आकड्यावर 2 विकेटचं पतन. या गोलंदाजाचं सातत्याने कौतुक होईल. अशा प्रकारच्या नितेशने काही प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपण आयोजन कमिटी आहोत, खरं तर आयोजक आहोत करावी गाव ग्रामस्थ. मात्र काही
जे आयोजन आहेत आयोजक त्यांच्याकडे अबाधित आहेत ते डिसिजन आणि त्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले की आपली प्रेक्षक वाहिनी लाईव्ह टेलिकास्ट करेल. मात्र अशा खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा घडल्या भूतकाळामध्ये, भविष्यात घडतील. संधी मिळेल, जेव्हा संधी मिळेल एका चांगल्या इव्हेंटला. आज आपण टर्फ क्रिकेट कव्हरअप करताय, आज आपण कॉर्पोरेट इव्हेंट कव्हरअप करताय. प्रेक्षक वाहिनी ऑलरेडी प्रेक्षकांची मनं जिंकलेला आहे. त्याच्यामुळे येणारा काल हा प्रेक्षक वाहिनीचा असेल आणि खूप मोठी इन्व्हेस्टमेंट देखील आहे. मला माहिती आहे टेक्नॉलॉजी काय असते ते, कारण www.tenniscricket.in आणि खऱ्या अर्थाने त्याचा देखील मी उल्लेख का करतो वारंवार. त्याच्यानंतर अनेक टेलिकास्ट चॅनल आले आणि त्याच्यानंतर आमची प्रेक्षक वाहिनी भवितव्याचं हे भवितव्य घडवेल येणाऱ्या कालामध्ये आणि खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील आपण कव्हरअप करावं. आलाय विकेट, आता मात्र आलाय सर्वात दर्जेदार फलंदाज मिस्टर निलेश राम म्हात्रे. अमोल गोलंदाजच्या ट्रॅकवर P1चं षटक सफल झाल्यानंतर शॉर्ट टर्म फुल केलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, पंच केला या चेंडूला. शॉर्ट प्रकारचा चेंडू अतिरिक्त आपण पाहिला अप ट्रॅकर. मात्र हा चौकार आत्मविश्वास देणारा निलेश राम म्हात्रे याच्या करता आणि रेड डेव्हिल्स या संघाच्या डगआउटमध्ये देखील आपण पाहताय हा चौकार आणि एक उत्साहवर्धक वातावरण. धावसंख्या 5 या आकड्यावर पहिल्या षटकाचा P1च्या षटकाचा संपलाय खेळ आणि धावसंख्या 5 या आकड्यावर आणि 2 विकेट इन टू द डगआउट मध्ये. चला एक गोष्ट अजून राकेश आम्ही चर्चा करू. स्पर्धा मोठी किंवा छोटी, स्पर्धेच्या व्यापकतेबद्दल आपण चर्चा करत नव्हतो. आपण चर्चा करत होतो जेव्हा स्पर्धा आपल्या घरच्या क्रीडांगणावर असते तेव्हा मात्र आपण आपल्या स्थानिक खरं तर काही गोष्टींना आपण प्राधान्य देणं हे फार गरजेचं आहे. त्यामध्येच ही चर्चा रंगवण्याची आमच्या मनामध्ये इच्छा झाली आणि इथे एकंदरीतच आपण जर का चर्चा करायची झाली, अजूनही प्रपोजल जर का गेलं नसेल तरी अजूनही आपण प्रपोजल घेऊन जाऊ शकतो. एकंदरीतच आपण काही चर्चा रंगवत असताना काही गोष्टींच्या आपल्यालाही लिमिटेशन असतात, मग अशी तुम्ही जो उल्लेख केला. याच दरम्यान आपण या स्पर्धेची चॅम्पियन ट्रॉफी, क्रिस्टल ट्रॉफी या स्टेजवर या भव्य दिव्य व्यासपीठावर मात्र या शामियानामध्ये सजलेले आपल्याला पाहायला मिळतीये. या स्पर्धेमध्ये राकेश दादा आपण मागच्या काही 18 पर्वांचा उल्लेख करायचा झाला तर आज खऱ्या अर्थानं काहीसं वेगळं आम्हाला पाहायला मिळालं. प्रत्येकाला मायेनं, आपुलकीनं, आदरानं जवळ घेणारे व्यासपीठ. जेवायला कोणी खाऊ घालतं, परंतु तू जेवलास का हे विचारणारा कोणातरी असायला आणि ते इथं विचारणा केली. प्रत्येक पंचांना आपण आवर्जून विचारलं, प्रत्येक घटकाला आपण आवर्जून विचारलं आणि ही एक चांगली गोष्ट आपण या आयोजन कमिटीच्या माध्यमातून पाहता. इथे सुद्धा अपील झाली. पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. बॉल अंगाचा वेध घेतोय आणि गेलाय तो सरळ थेट विकेट किपरकडे, जिथे पंचांकडे दबाव आणण्याचा प्रयत्न झालाय. पंच सांगतात की आम्ही थोडं खरं तर DRSच्या माध्यमातून आम्ही पाहू की बॅट आणि बॉल ला स्पर्श झालाय का. विकेट आहे, विकेट मिळवलंय मिस्टर केतन भोईराने. जोरदार अपील, बॅटचा एज लागला, थिक एज लागला मी म्हणेन. आणि यष्टनच्या मागे आपण कॅमेऱ्यामध्ये टिपला विनय भोईरचा झेल. हलकासा तो लेग साईडला गेला होता, मात्र स्वतःच्या शरीराला नियंत्रण पूर्ण ठेवलं आणि तो पकडला झेल. सुरेख विकेट मिळवतो केतन भोईर. राकेश दादा सेमीफायनलचा सामना आहे. हा सामना वन साइड नको हवाय अशा परिस्थितीमध्ये आपण जर का पाहिलं तर या मॅचमध्ये आता पुन्हा रंग भरायचे असतील तर बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं दमखम दाखवावा लागेल. थोडा संयम आणि संयमानं या इनिंगला जर का हाताळलं तर मात्र मॅचमध्ये रंग भरले जातील. धावांचा ओघ वाढत जाईल आणि धावांचा ओघ वाढला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस तब्बल 55-60 पर्यंत धावसंख्या जर का पोहोचली तर मात्र एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर मॅचमध्ये चांगले रंगत भरेल. परंतु केतन भोईरनं त्याची गुणवत्ता सादर केली. केतन भोईर एक प्रतिभा संपन्न खेळाडू आहे. केतन भोईर एक सर्व गुण संपन्न खेळाडू आहे. केतन भोईर कॅन बॅट, केतन भोईर कॅन बॉल, केतन भोईर कॅन फील्ड, केतन भोईर कॅन लीड. केतन म्हणजे शौर्य, केतन म्हणजे जिद्द, केतन म्हणजे चिकाटी, केतन म्हणजे साहस आणि केतन म्हणजेच क्रिकेटचं संपूर्ण समर्पण. फक्त त्याच्याकडे ते ॲग्रेशन आहे ना, त्या ॲग्रेशनचं एक बटन म्यूट करायचं म्हणजे केतन भोईर एक परिपक्व खेळाडू क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे पुन्हा एकदा केतन भोईर आणि हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. फिल्डर आहे तिकडे, एक टप्पा जज करतील या बॉलला, जिथे आपण पाहतो की एक धावसंख्या पुढे जात असताना स्ट्राईक रोटेट होईल आणि आता स्ट्राईक
जास्तीत जास्त निलेश म्हात्रे या एक्सपिरियन्स कॅम्पेनियन खेळाडूकडे कशी राहील त्याचा प्रयत्न या नॉन स्ट्रोकर एंडच्या फलंदाजाकडनं मात्र व्हायला हवा. डेल्टिना संघ आपण पाहताय जिथे जर का आपण चर्चा करायची झाली तर या संपूर्ण मॅचचं चित्र, या संपूर्ण मॅचची कहाणी ज्या एका कॅरेक्टर भोवती आता वलयांकित होईल ते नाव म्हणजे निलेश म्हात्रे. हाफ ट्रॅकर बॉल, यावेळेला बॉल आणि बॅटमध्ये तितका संपर्क नाहीये. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, बॉल गेला डीप मध्ये, मिड विकेट मध्ये फॉरवर्ड येतील फिल्डर कुलदीप म्हात्रे. कुलदीपनं कालच्या पहिल्या दिवसामध्ये तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकलं. अफलातून भूतून भविष्य ते 300 षटकार त्याच्या बॅटमधला 40+ धावा त्याच्याही बॅटमधला. क्रिकेटचं समर्पण हे काय असतं, क्रिकेटवरचं प्रेम. आणि क्रिकेट एक वेड आहे आणि ज्याला वेड होता येत नाही तो माणूसच नव्हे. आणि जिथे कुलदीप म्हात्रेची चर्चा आपल्याला आपल्या गावामध्ये या क्रीडांगणावर पाहायला मिळाली, इथे सुद्धा पुढ्यात टाकलेला हा बॉल मिस स्ट्रोक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं इथे मात्र गोलंदाज हवी झालाय. गोलंदाज म्हणजे हे न उलगडलेलं कोड आहे, जिथे आपण पाहतो की एक्स्ट्रानं ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव मिळणार. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल, 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती 9. सन्मानजनक स्कोर राकेश कुठे पाहता 5 षटकांच्या अखेरीस किमान 50-55 धावा येणं फार गरजेचं आहे. यस, 48 ते 50 धावांचा आकडा आता पाहतोय, कारण नियंत्रणपूर्ण गोलंदाजी आहे. या दरम्यान बॅटचा एज लागलाय, चेंडू गेला आणि वारंवार चुकी होताना पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण, त्याच्यानंतर मागच्या चेंडूवर केलेली ती थ्रो, त्याच्यानंतर पुन्हा एक्स्ट्राज आली, 1Dचं रूपांतर 2D मध्ये झालं. आता देखील संधी होती ही धाव अडवण्यामध्ये. एक चांगला उल्लेख केला नितेशने देखील आज केतनने व्यावसायिकता दाखवली. केतनने या महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या. केतन कलकत्त्यापर्यंत गेला. केतन एक व्यावसायिक क्रिकेट खेळला, पण फिटनेस जरुरी आहे क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा केतन गोलंदाजच्या ट्रॅकवर. हो, आता मात्र ऑफस्टिकच्या लेगस्टिकच्या बाहेर डिलिव्हर इन पीच झालेला चेंडू. आणि आज आपण पाहिला कुलदीपचा उल्लेख केला ना, कुलदीप अशा प्रकारच्या KPLच्या स्थानिक स्पर्धेमध्ये नेहमीच प्रभावपूर्ण खेळ दाखवतो. क्रिकेट फक्त छंद नाही मित्रांनो, क्रिकेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला खेळ आहे. हो, या फुल टॉस बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. त्या ठिकाणी डीपचं प्रोटेक्शन आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ज्याचं कौतुक करावं लागेल. डेंजर कडने धावला हा बॅटर आणि धावसंख्या 2 ऍड होतील टीम टोटल मध्ये. धावसंख्या 13 या आकड्यावर. बघा, आज मयूर देखील आहे ऍज अ गुणलेखक म्हणून. आणि मयूर गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, 24 तास आमच्या सोबत असतो. मयूर एक हरहुन्नरी असा युवक आहे करावी गावातील, आणि गुणलेखक करतोय, आकडे मोड करतोय. आणि नेहमीच म्हटलं जातं समालोचकाचा कणा हा गुणलेखक असतो. तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, तेव्हा युट्यूब नव्हता, तेव्हा हेच गुणलेखक एका चेंडूचं विवरण करत होते. कुठे चेंडू गेला, कशा प्रकारचा चेंडू लागलाय. त्याच्यानंतर आली टेक्नॉलॉजी. नितेश, युट्यूब आलं ना, युट्यूबमुळे या क्रिकेटच्या पटलावर काय दिलं, क्रिकेटने दिलं पैसा, प्रसिद्धी, पब्लिसिटी. मग येतात शेंगदाणेवाले, येतात चणेवाले, वडापाववाले, आणि येतात बिर्याणीवाले. म्हणजे क्रिकेट काही कालांपूर्वी व्यावसायिकता नव्हती क्रिकेटमध्ये. क्रिकेटने देखील व्यवसाय निर्माण केला, कारण 3 दिवसामध्ये कधी कधी एक चांगला व्यवसाय निर्माण होतो. अमर, वडापाव असेल, मग समोसा पाव असेल, लिंबू पाणी असेल. आणि क्रिकेटने व्यवसाय का दिला, तर मोठे मग आता टेंट उभारू लागले. आता आपण पाहतोय डेकोरेशन क्षेत्राला देखील चालना दिली. एकंदरीत या क्रिकेटने व्यवसाय निर्मिती करण्याचं काम या ठिकाणी या युट्यूबच्या झगमगत्या दुनियामध्ये केलेलं आहे. जाऊया, लक्ष केंद्रित करूया या सामन्याकडे. माझ्या समवेत आहे नितेश भोईर, ज्याने समालोचन क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. तो नेहमीच म्हणतो, दादा तुम्ही मला प्रमोट केलं, पण असं नाही आहे, कलाही आहे. त्या कलेला वाव गुण देणं आणि त्या कलेला न्याय देण्याचा तो प्रयत्न केला. एकंदरीत भविष्याचं समालोचन क्षेत्र असेल त्याच्याकरता आपण अजून प्रयत्न करूया, अजून काही सीमा ओलांडूया आणि करावी गावाचं नाव पुढे घेऊन जाऊया. यस, स्ट्राईक आपण पाहू शकाल बॅटर वरद सुशीतचा फटका. हो हो हो, कनेक्टिव्हिटी आपण पाहिलं. मिडल लागला फटका बॅटला आणि गेला डीपी गलीची सीमारेषी भेदली. पहिल्या चेंडूवर स्विचिटचा चौकार आलाय. आता मात्र साईशला रणनीती बदलावी लागेल.
या साईशचा उल्लेख मगाशी अमरने देखील केला, नितेश आपण देखील करतो. एका संघाचा मालक आहे आणि आता मात्र आई गावदेवी माता या संघाकरता डेडिकेट करतोय, एफर्ट देतोय, 100% एक क्रिकेटचा खेळ खेळतोय साईश कडू. साईश कडूचा आपण वारंवार उल्लेख करतोय कारण ऑप्शन टेबलवर त्याचं आकड्यांचं गणित थोडंसं चुकलं आणि त्यामुळे की काय तो त्या खेळाडूला मात्र दुसऱ्या टीमनं परचेस केलं. हा बॉल पुन्हा एकदा अपील झाली. रायझिंग डिलिव्हरी आपण पाहतोय, जिथे आपण पाहतो की या फटक्यावर वास्तविक पाहता तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. चेंडू तुमच्यापर्यंत येईल असं नाहीये, तुम्हाला चेंडूपर्यंत पोहोचणं, बॉलला मिडल करणं, गॅप शॉट सिलेक्शन, प्लेसमेंट, हँड हेडचं कॉर्डिनेशन, या सर्व काही गोष्टी काही मायक्रो मिली सेकंदमध्ये तुम्हाला करायच्या असतात आणि ते झालं नाही की मग टायमिंग चुकतं आणि तिथे येतो हा डॉट बॉल, बिंदी गेंद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 17 गडी बाद झालेत ते 3 आणि आता मात्र वरदला मात्र थोडंसं डोक्याचा वापर करावा लागेल कारण गती आहे, स्पिन करते बॉल, बॉलला टर्न करतोय गोलंदाज साईश कडू. हा बॉलला उचलला, फेकून देण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे आणि झेल ड्रॉप झालाय. इतका साधा सोपा झेल होता. 18 क्रमांकाची जर्सी जेव्हा तुम्ही परिधान करता तेव्हा तुमच्याकडनं अशी अपेक्षा नसते. मैदानामध्ये अतिशय साधारण हा झेल ड्रॉप झालाय. ड्रॉप झालेल्या झेलवर धावा मिळाल्या 2 रनसंख्या पोहोचली ती 19 वर आणि गोलंदाज साईश कडू यांना त्यांचे मित्र, आमचे मित्र हर्षल म्हात्रे यांच्याकडनं 2 विकेटसाठी 1213 रुपये कॅश प्राइज मिळणार. कदाचित आम्ही हर्षलला हेही सांगू की आता प्रत्येक विकेटसाठी 1213 असायलाच हवे कारण आता शेवटचा आहे. कारण हा सेमीफायनलचा सामना, इथून पुढे फायनलचा सामना. आम्ही ऑन बिहाफ ऑफ हर्षल म्हात्रे अनाउन्समेंट करतो की एक विकेट जरी घेतली ना तरी हर्षल म्हात्रेकडनं साईश कडू हे त्यांचे बंधुतुल्य मित्र त्यांना मिळणार कॅश प्राइज तब्बल 1213 रुपये. लकी नंबर आहे. स्वच्छ केला बॉलला, स्वेप केला बॉलला, जागेवरनं स्वेप फटका सजवलाय आणि आलेला हा बेधुंद चौकार. या चौकाराचं सौंदर्य स्क्रीनवर आपण पाहूया. चेंडूची लाईन कशी रीड केली, बॉलला कसं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडल केलं, अक्रॉस द लाईन आले, क्रीजचा वापर केला आणि हलवार पद्धतीनं फक्त टाइम केलं. हार्दिक पांड्याची आठवण करून देणारी ही बेधुंद शैली आपल्याला पाहायला मिळाली. जिथे आपण पाहतो की फेअरलेस अप्रोच तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. 4 धावा मिळाल्या, 4 रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 23 या आकड्यावर. 23 ऑन बोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणारे षटक क्रमांक सुरू होते 3रं. P2 मध्ये ज्या धावा आल्या नव्हत्या किंवा आपण असं म्हणूया ही महागडा षटक होत असताना पाहायला मिळते. यावेळेला आपण इनसाइड आउटचा फटका सजवण्याचा प्रयत्न, जागेवरच बॉलला पिक करण्याची संधी होती. निलेश मात्र सातत्यानं ही चर्चा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा याच गोष्टीची चर्चा झाली. मगाशी अजय तांडेल गोलंदाज होते डावखुरे हाताचे. तिथे मिथिलेश पॅन्थरची रणनीती अशी होती की डावखुरे हाताचा गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाला बॉल आउट स्विंग करणार आहे. त्यामुळे अक्रॉस लाईन जर का आला, बॉलला जर का मिडल केला, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, डीप फाईन लेग, लॉंग लेग कडे कोणी नाहीये, तिथे चौकार सहज येईल आणि तिथे साई पाटीलनं 2 चौकार ठोकले. कदाचित ते 2 चौकार त्याच्या बॅटिंगला त्यांना आत्मविश्वास दिला आणि मॅच मध्ये प्लॅनिंग फार इम्पॉर्टंट असते. पुढे आले, स्टेप आउट झाले, बॉल पुढ्यात टाकलाय, अपील हलकी होताना आपल्याला पाहायला मिळेल. ड्रिक हिटची संधी असणार आहे, मिळेल ती फक्त एकदा. दुसरीचा प्रयत्न, इथे संधी आहे. हो, बाल बचावले, इकडून तिकडे, तिकडून इकडे आणि असं मात्र सातत्यानं आक्रमण प्रतिक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्यांदा नॉन स्ट्रायकर एंडकडे चेंडू फेकला गेला, त्यानंतर स्टॅकिंग एंडकडे चेंडू फेकला गेला, त्यानंतर पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडकडे बॉल गेलाय. अशा पद्धतीने 2 अखेरीस 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8.25 या सरसरीने 3 बाद 25 अशी अतिशय संथ कुर्म गतीने ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. परंतु क्रिकेट या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण नेहमी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात कधी कधी डलमलीत होते आणि शेवट झणझणीत होतो आणि कधी कधी सुरुवात झणझणीत होते आणि शेवट मात्र डलमलीत होत असताना पाहायला मिळतं. 25 मगाशी आम्ही म्हणालो की 3 बाद 25 सुरुवात फार शांत आणि संयमी झाली. 3 गडी बाद झालेत. संघाची संपूर्ण जबाबदारी आता मात्र या एका खांद्यावर आपल्याला पाहायला मिळेल. ते नाव आहे निलेश राम म्हात्रे. निलेशला मात्र काय करायचंय, निलेशला एक षटक असं शोधायचंय त्या षटकामध्ये किमान 2 ते 3 षटकार किंवा 3 ते 4 चौकार येतील. किमान 20 धावांचं 30 षटक येईल. मॅच मध्ये पुनरागमन होईल परंतु तोपर्यंतचा तुमचा संयम हा फार महत्वाचा आहे. येस, चांगला उल्लेख केला नितेश. बघा, बॅटर आहे निलेश राम म्हात्रे, ज्याच्याकडे पूर्णपणे गुणवत्ता आहे. 12 चेंडू खेळला तर अजूनही 25 धावा ऍड करील टीम टोटल मध्ये. नवीन गोलंदाज मिस्टर सौरव, ज्याचा उल्लेख केला. चेंडू ऑफवे मध्ये, ओहो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओहो, भेदलाय या सीमा रेषेला, पंच केलाय या चेंडूला, स्लॉटच्या बॉलला
पाठवला प्लॉटच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम, इट्स अ ह्यूज हिट. षटकार. एक गोष्ट आवर्जून आम्ही सांगणार आहोत इकडे. हिमांशू भोईर जेव्हा ऑक्शन सिरेमनी दरम्यान स्क्रीनवर आले तेव्हा त्याच्यासाठी फार कमी लोकांनी फ्लॅग रेज केले होते आणि आज तो डीप लॉंग ऑफ मध्ये ऍज अ बाउंड्री रायडर आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे क्षेत्ररक्षकांचं फार महत्व आहे की नाही. म्हणजे तुम्ही ऑक्शन सिरेमनी दरम्यान त्याही खेळाडूंना खरं तर बोली लावणं हे फार इम्पॉर्टंट, जेणेकरून त्यांचंही मनोबल, त्यांनाही प्रेरणा मिळेल आणि मॅचमध्ये त्यांच्याही माध्यमातून मोर दॅन 100% तुम्हाला पाहायला मिळतील. हिमांशू भोईर. सौरव पंच केलाय आपण पाहू शकाल. शॉर्ट टर्म जामचा फटका आहे. चेंडू गेला शॉर्ट मिड विकेट मध्ये, तोपर्यंत एकच धाव. सुरेख क्रिकेट पाहायला मिळतंय. चांगला कमबॅक केलेला चेंडू आहे मी म्हणेन सौरव याचा. सौरवकडे एक चांगली गुणवत्ता आहे. 18 नंबरची जर्सी त्याने परिधान केलाय आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये एक झेल सुटला. त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी करता तो पूर्णपणे सज्ज झालाय. वरदचं कौतुक करावं लागेल. वरदमध्ये आहे या भविष्यातील क्रिकेटची परिपक्वता आणि वरदकडे आहे मी क्रिकेटमध्ये मला खूप काही शिकायचं आहे हे दाखवतोय ॲज अ बॅटर म्हणून मिस्टर वरद. पुन्हा एकदा सौरव. हो ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर तो झोन आहे. यॉर्कर डिलिव्हरी ऑफस्टिकच्या बाहेर. डॉट बॉल. सुरेख दिशा देणारा चेंडू आहे मी म्हणेन. चालला उल्लेख नेहमी होतो ऑक्शन प्रक्रियेचा. आकड्यांना महत्त्व नसतं माझ्या मते ऑक्शन प्रक्रियेमध्ये. तुमच्या गुणवत्तेला महत्त्व असतं आणि अनेक वेळा अनेक नवोदित खेळाडू, अनेक लेजंड खेळाडू कमी आकड्यामध्ये ते परचेस केले जातात. मात्र जेव्हा ते खेळ करतात ना तेव्हा मात्र विपक्ष संघाला वाटतं कदाचित हा फलंदाज, हा गोलंदाज, हा खेळाडू आमच्या टीममध्ये पाहावा होता. पुन्हा एकदा आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर डिलिव्हरी इन पीच झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक वाईट बॉल. बघा नियमांमध्ये कसा बदल झाला ना नितेश. ICC पॅनल डिसेंबर 2025 त्याच्यानंतर डिसेंबर 2026ला देखील 1 ते 2 नियमांमध्ये बदल होणार आहे. आणि वाईटचा विचार केला तर 24व्या किंवा 26व्या नियमाचं उल्लंघन म्हटलं जातं. आपण नेहमीच चर्चा करतो या ठिकाणी 22व्या. जाऊया वरदकडे. वरद गोलंदाजी एंडकडे. पुन्हा एकदा हा पंच केलाय. संधी आहे मात्र भेदलाय या सीमा रेषेला आणि सुरेख हिट. वॉट अ हिट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय विश्लेषण करशील या फटक्याबद्दल नितेश? पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुढ्यात टाकलेला हा बॉल होता. ओव्हरपीच बॉलला ऑफ ड्राईव्हच्या साह्यानं खेळून केला. जिथे खऱ्या अर्थानं व्ही शेप म्हटलं की मग सर्वात सेफ फटका आणि सर्वात सेफ फटक्यामध्ये कदाचित या फटक्याचं सौंदर्य जर का सांगायचं झालं तर तो फलंदाज स्वतः सांगतोय की माझं नाव वरद आहे, मला हलक्यात घेऊ नका. आणि त्यानं त्याची गुणवत्ता सादर केली. तो खेळतो वैयक्तिक 10 चेंडू 22 या आकड्यावर. त्याला सोबतीनं 5 चेंडू 14वर खेळ करतो निलेश. हाही बॉल लेग स्टिकला होता. लेग गलीतनं फील्ड तिकडे होते. अंतर्वर्तुळामध्ये मिळणार नाहीये धाव. मिळेल धाव इकडे. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ते 39 या आकडा. 39 हा आकडा आपल्याला स्क्रीनवर आतापर्यंत पाहायला मिळते. 3 किती 40 धावा झालेल्या आहेत. एकूण चेंडू आपल्याला पाहायला मिळतील या षटकामधील. उर्वरित 1 चेंडू आणि शेवटचं षटक म्हणजे अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. मोस्ट अवेटेड 6 क्रिकेटमध्ये मगाशी आम्ही म्हटलं ना की वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. तोपर्यंतचा तुमचा संयम हा फार महत्वाचा आहे. महाराजांचा इतिहास गुणगौरव आपण जेव्हा करत असतो 23 किल्ले जेव्हा तहामध्ये खर तर दिले त्याच्यानंतर 105 किल्ले अवघ्या 1.5-2 महिन्यामध्ये सर सुद्धा केले. तोपर्यंतचा तुमचा संयम हा फार महत्वाचा आहे. आणि आज या संयमानं इनिंग हाताळत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 46 या आकड्यावर. क्रिकेटमध्ये किंबहुना कोणत्याही स्पोर्ट्समध्ये राकेश दादा आपण नेहमी म्हणत असतो की उडता येत नसेल तर थोडं पळा, पळता येत नसेल तर थोडं चाला, चालता येत नसेल तर रांगा, परंतु प्रयत्नांची ही धडपड मात्र अविरत सुरू ठेवा. कारण लहानपणापासूनच आपण त्या काळ्या रंगाच्या त्या बोर्डवर आपण नेहमी पाहिलंय, नेहमी ऐकलंय, नेहमी अनुभवलंय, नेहमी वाचलंय प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांच्या अंती परमेश्वर मिळेल, परंतु तोपर्यंतचा तुमचा प्रयत्न हा मात्र अविरत तुम्हाला ठेवावा लागेल. प्रयत्न ठेवले. आता शेवटच्या षटकामध्ये तोडफोड मार जोड. शेवटच्या षटकामध्ये लुक ॲट द बॉल अँड नॉट टू द बॉलर अशी सिच्युएशन आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, टार्गेट कुठपर्यंत जाईल, ज्या धावा येतील त्या धावा अधिकतम टार्गेटला सेट होत जातील. चांगला उल्लेख केला. अप्रतिम विश्लेषण चालू आहे. आणि मागच्या षटकामध्ये व्ही शेपचा विचार केला. अमर बसलाय मागे, हरदेव देखील आहे. व्ही शेपचा विचार करताना त्या बॅटरचं मी कौतुक करेन ते 3 षटकार. कारण एखाद्या वेळेला हवेचा रुख देखील विरुद्ध दिशेला असतो. व्ही शेप
शारदाचं आपण शारजाचं क्रिकेट पाहिलेलं आहे, इंडिया ऑस्ट्रेलिया, तेव्हा सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्या व्ही शेपमध्ये स्टीफन फेलिंगला धुतला, मॅग्राथला धुतला होता अमर, कारण तेव्हा वादल होतं. आता मात्र या निलेश नावाचं वादल आणि हा बॉल यॉर्कर डिलिव्हरी, खरं गावचा लेजंड हा गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी आणि त्याच्या चेहऱ्यावर आपण हास्य पाहू शकाल. या मैदानाकरता घेतलेली मागील अनेक वर्षांची मेहनत, उन्हात ताणात राहून केलेली स्वच्छता सफाई आणि प्रमोद तांडेल आज आपण पाहतोय वय वर्ष 50+ आहे, माझी 40+ संघाचा कॅप्टन आहे आणि आम्हाला अनेक धडे दिले मिस्टर वैभव प्रमोद तांडेल यांनी देखील. वय वर्ष 55 नंबरची जर्सी परिधान करतोय. आता मात्र निलेशने स्टान्स बदलला फलंदाजीचा. धावसंख्या स्कोअर कार्डवर 47. काय आकडा अचिव्हेबल वाटतोय अजूनपर्यंत पहिल्या इनिंगमध्ये नितेश? किमान 5 चेंडूमध्ये 1 ते 2 षटकार येणं अपेक्षित असणार आहेत, कारण संघाचा सरसेनापती समोर आहे निलेशसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा वाईड यॉर हाताळलाय. प्रमोद तांडेल यांचा हा स्टॉक बॉल आहे. सातत्यानं आपण 40+ क्रिकेट त्यांचं आपण पाहत आलोय. मास्टर्स कपच्या माध्यमातून अनेक स्पर्धा त्यांच्या आपण पाहिल्यात. आउट स्विंग गोलंदाजी, उजव्या हाताच्या फलंदाजाला आउट स्विंग गोलंदाजी, डावकऱ्या हाताच्या फलंदाजाला सुद्धा चेंडू फिरवण्याची क्षमता. हा बॉल नो बॉल, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन 1, 2 आणि 3. निलेश म्हात्रे मगाशी उजव्या हाताने फलंदाजी करत होते, आता डावखऱ्या हाताने फलंदाजी करतात. हा बॉल ऑन ड्राय केलाय, बॉल गेला डीप लॉंगर मध्ये. ऑर्थोडॉक्स फिल्डिंग सेटअप आहे तिकडे. पुन्हा एकदा 18 क्रमांकाची जर्सी, पुन्हा एकदा थोडेसे चाचपटे बॉलला सावरलं, आवरलं, फेकलं, तोवर धावा मिळाल्या. 2 रणसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या झाली ती तब्बल 50. 50 अपॉन अ बोर्ड नाव. मेनी कॉंग्रॅच्युलेशन रेड डेव्हिल्स. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक असणार. निलेश मात्र ऑन स्ट्राईक समोर 40+. प्रमोद तांडेल हा फुल टॉस बॉल. छाटले जरी पंख परिस्थितीने माझ्या उडण्याचे धाडस मी बाळगले आहे आणि हो वाट पाहतोय त्या एका संधीची, कारण संधीचं सोनं कसं करायचं हे मी जाणतो आहे. नेहमीच त्यांना दाखवलंय. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ त्यांना गाजवलं. 30+ क्रिकेट त्याच्या भोवती वलयांकित झालं. 40+ क्रिकेट त्याच्या भोवती वलयांकित झालं आणि आज या संपूर्ण स्पर्धेचं सूत्र ज्यांनी एकाच्या खांद्यावर घेतलं आणि सर्वांना ज्यानं कामं वाटून दिली आणि आज एका यशस्वी स्पर्धेचे खऱ्या अर्थानं एक यशस्वी व्यवस्थापक कसे असतात त्याचं उत्तम उदाहरण सेट करत असताना प्रचंड मेहनत निलेश म्हात्रेची आणि आज एका टीमला तो लीड करतोय आणि असा वाक्यान्न जो खेळ आपल्याला जो पाहायला मिळाला आहे या निलेश म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. या फुलातून खेळ 10 चेंडू 29 तो खेळ करतोय. हा आउट स्विंग बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी, बॉलला टर्न केलाय. ही खासियत आहे. बॉल उजव्या आणि डाव्या बाजूला वळवण्याची क्षमता आहे, बॉलला फ्लाइट देण्याची क्षमता आहे, बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे. डिव्हिएट तो करतोय आणि त्याच्याकडे आहे ती गुणवत्ता, त्यांच्याकडे आहे ते एक्सपिरियन्स आणि आज हे एक्सपिरियन्स एक्झिक्यूट करत असताना शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. हाही बॉल अजून एक प्रश्न विचारलाय आणि लगेचच मात्र निलेश म्हात्रेनं पॉपिंग क्रीज सोडली. प्रामाणिकता, ऑनेस्टी, लॉयल तो बनलाय आणि आता मात्र विकेट सोडत असताना त्यानं सांगितलं की हो एज लागला, विकेट घेतली आणि त्यानं पॉपिंग क्रीज सोडली सुद्धा. आपण त्याच्या स्पोर्ट्समनशिप स्पिरिटला देऊया हॅट्स ऑफ आणि मैदानाकडे वळण घेत असताना धावसंख्या झाले ते अब तक 56 गडी बाद झाले ते 3 गडी बाद झाले ते अवघ्या 22 या आकड्यावर आणि 56 या आकड्यावर चौथा गडी बाद झाला म्हणजे चौथ्या विकेटसाठी जवळजवळ 32 धावांची ही पार्टनरशिप महत्वाची, निर्णायक आणि मॅच मध्ये डिमांड होतं, सप्लाय सुद्धा झालं आणि हेच खरं तर पार्टनरशिप कदाचित या मॅच मध्ये चांगला प्रभाव इम्पॅक्ट टाकेल. चांगला उल्लेख केला या पार्टनरशिपचा. चौथ्या विकेटची एक महत्वपूर्ण पार्टनरशिप आणि नितेशने उल्लेख केला पहिल्या इनिंगचा खेळ निलेश अवतीभोवती फिरेल अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. अजूनही प्रमोद तांडेल यांचा संघर्ष चालू आहे खेळपट्टीवर. एकच धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट.
नवीन बॅटर आलाय मिस्टर निशांत म्हात्रे. संपलाय हा 5 षटकांचा खेळ, पहिल्या इनिंगचा खेळ. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या आहे 58 आकडा आणि 59 डावांचा धावफलक. बघा 22 धावांवर 3 विकेट पडल्यानंतर विश्लेषण चालू होतं की निलेश अवतीभवती फिरेल, मात्र वरदने दिली परिपूर्ण साथ आणि तो व्ही शेप आहे. त्या व्ही शेप मध्ये आल्या 3 षटकार, एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता मात्र स्क्रीनवर ग्राफिक्स पाहायला मिळतोय आपल्याला 59 टू विन 30 बॉल्स. अप्रतिम टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलाय प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. खूप काही शिकायचं आहे. यस, ही थीम जी आहे आज नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळतंय. आणि इंडियन प्रीमियर लीगच्या त्या पॅनेसॉनिक पीसी कॅमेरे असतात IPL मध्ये, त्याच कॅमेऱ्यांच्या धर्तीवर आज आमचे कॅमेरे आहेत. मोठा इन्व्हेस्टमेंट, अजूनही खूप काही शिकायचं आहे या झगमगत्या युट्यूबच्या दुनियेमध्ये. आणि आज आपण पाहतोय प्रेक्षक वाहिनीचे नीट अँड क्लीन टेलिकास्ट. आज आपल्याला पाहतोय ती खेळपट्टी पाहू शकाल, कसं कव्हरअप केलेलं त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आणि आज आपण पाहतोय हाय डेफिनेशनचे कॅमेरेज. आणि खऱ्या अर्थाने पाहतोय प्रेक्षकांनी या प्रेक्षक वाहिनीने प्रेक्षकांची मन मात्र जिंकलेली आहेत. एक पाऊल पुढे जाईल नवीन वर्षामध्ये अजूनही काही, कारण कधी कधी आमची चर्चा चालू असते, काहीतरी गुपित लपलेले आहेत. आता ती गुपित कधी कधी मैदानाच्या व्यासपीठावर, क्रिकेटच्या व्यासपीठावर आमच्याकडे उघड होतात. यस, मी आजच आपणापर्यंत माहिती देतो. बोकडविरा येथे पुढच्या वीकला 4 दिवसीय नाईट क्रिकेट प्रतियोगिता आहे. प्रेक्षक वाहिनी त्या स्पर्धेमध्ये लाईव्ह विवरण करेल, लाईव्ह टेलिकास्ट करेल पुढच्याच आठवड्यामध्ये बोकडविऱ्याची स्पर्धा. आणि त्या स्पर्धेकरता प्रेक्षक वाहिनीच्या संपूर्ण टीमला देखील मी शुभेच्छा देतोय. संपलाय पहिल्या इनिंगचा खेळ, जाऊया दुसऱ्या इनिंगकडे. 59 टू विन 30 बॉल्स, 30 चेंडूमध्ये 59 डावांचा आकडा दिसतोय. आणि करूया वाणीमध्ये बदल. पुन्हा एकदा हरदेव तांडेले आणि अमर भोईर यांचं विश्लेषण. थँक्यू. तत्पूर्वी आपण स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल येत्या काही दिवसामध्येच दिनांक 20, 21, 22 मार्च 2026 अंडरम क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. खेळाचं मैदान करावे गाव. अगदी आपण पाहिलं तर केंद्रीय विहारच्या अगदी मागे म्हणजे काय तर गणपती टेम्पलच्या अगदी बाजूच्या क्रीडांगणावर आपल्याला करावे बॉक्स क्रिकेट चषकाचा प्रकाश झोतात एक मोठा थरार तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. 3 रात्रीमध्ये तब्बल प्रथम क्रमांक 30,000 रुपये, द्वितीय 15,000 रुपये, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 7,500 रुपये पाहायला मिळणार आहेत. 8 संघ करावे गावातील अंडरम क्रिकेटसाठी त्यांना प्राधान्य दिले. 8 संघ प्रभाग क्रमांक 26 मध्ये त्यांना आपण प्राधान्य दिले. 8 आपण ग्रामीण संघांना प्राधान्य दिले आणि 8 खुल्या गटामधील म्हणजेच ओपन गटामधील संघांना आपण प्राधान्य दिले. अर्थातच या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजिक आयोजक जर का आपण पाहिलं गेलं तर ज्यांच्या नावानं ज्यांचा क्रीडा वारसा किंबहुना सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे नेणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. माजी नगरसेवक विनोददादा म्हात्रे आणि अर्थातच त्यांच्या सौभाग्यवती नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका आपण संपन्न होताना पाहिल्या आणि भरघोस मतांनी झालेला त्यांचा विजय. अर्थातच सौभाग्यवती रेखाताई विनोद म्हात्रे, नगरसेविका प्रभाग क्रमांक 26 करावे गाव, त्यांच्या नावाचा ठसा पुन्हा एकदा प्रगल्भ करणारी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ती स्पर्धा प्रकाश झोतात होणार आहे. प्रवेश फी असणारे फक्त 3,000 रुपये, फर्स्ट प्राइज असणारे तब्बल 30,000 रुपये. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कैलाश म्हात्रे, कुलदीप म्हात्रे, जय पाटील, संगम कडो, नितेश भोईर. जर का तुम्हाला एंट्री करायची असेल तर या 5 नावांशी आपण संपर्क करा. प्लीज कॉन्टॅक्ट टू कैलाश म्हात्रे, नितेश भोईर, कुलदीप म्हात्रे, जय पाटील, संगम कडू. यस, एका मोठ्या स्पर्धेची अनाउन्समेंट आपल्याला होताना पाहतोय नितेश भोईरच्या माध्यमातून. बघा प्रेक्षक वाहिनीचा वारंवार मी उल्लेख करतोय, मात्र इंटरनेटची सेवा देखील महत्वाची आहे. साई पाटील या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून ट्रूनेट बेसॉन कंपनी आहे. ट्रूनेट ब्रॉडबँड नवी मुंबई बेस्ड ISP established in 2022 offering high speed fiber optic internet and voice service to residential, SME and corporate customers across 18 plus cities. They provide speeds up to 1 Gbps with service including dedicated lease lines, secure and reliable connectivity for streaming, gaming and remote work.
ट्रूनेट कंपनीचं देखील कौतुक करूया. साई पाटीलचं देखील विशेष योगदान या करावे गावच्या प्रत्येक स्पर्धांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपण पाहताय. आणि या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये ट्रूनेट या इंटरनेट कंपनीने एक उच्चांक गाठलेला आहे मी म्हणेन. आणि हेडक्वार्टर्स इन वाशी या वाशीमध्ये हेडक्वार्टर आहे आणि 18+ सिटीमध्ये या ठिकाणी ट्रूनेट सेवा देत आहे. ट्रूनेटच्या ब्रॉडकास्टिंगच्या देखील मी धन्यवाद करतोय, आभार प्रकट करतोय. विशेष करून साई पाटीलचं या ठिकाणी मी आभार प्रकट करतोय. आणि जाऊया कॉम्बॉक्सकडे. या ठिकाणी वाणीमध्ये करतो बदल हा सृष्टीचा नियम आहे नितेश. बदल होणं जरुरी आहे. आणि आज आपण पाहूया, ऐकूया या सेकंड इनिंगमध्ये अमर भोईर यांची वाणी आणि दुसऱ्या बाजूला हरदेव तांडेल करावी गावचा टॅलेंटेड खेळाडू याची देखील ही वाणी. थँक्यू. थँक्स अ लॉट. हॅलो. थँक्यू राकेश सर आणि नितेश दादा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. संघाची धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर झाली ती 58 आणि 59 धावेचं लक्ष ठेवलंय. आणि आई गावदेवी माता संघाकडून सलामीची जोडी येते. कुलदीप आणि विनय. पहिला चेंडूला खेळून गायला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले. पहिल्या चेंडू सिंगल येतोय. सिंगलने खातं उघडतं संघाचं. आता मात्र स्ट्राईकला येतोय विनय भोईर, फॉर्मात असलेला फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये रनआउट झाले होते, मात्र या सामन्यामध्ये जिम्मेदारी घेऊन फलंदाजी करावी लागेल. निशांत कुलदीप. आता माझा सुरेख फटका. चेंडूला हलक्या हाताने ग्लान्स केला. चेंडू जातो सीमा पार. चौकारने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 1 गडी बाद 12. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून गफलत होतीये. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. इथे मात्र थोडासा नाराज असेल निलेश म्हात्रे. क्षेत्ररक्षकावर क्षेत्ररक्षण करण्यामध्ये असफल होतोय तिकडे. धावसंख्या 12. हॅलो. चला सामन्याला चालू करा. कोणती टीम मीटिंग घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज येतोय रोनित. लकी ड्रॉची स्कूटर विजेता रोनित. बघा आता मात्र कुठेतरी गोलंदाजी चांगली करावी लागेल अमरदा. आज पण लकी ड्रॉ आहे. खेळाडूंसाठी लकी ड्रॉ आहे. खेळाडूंसाठी आहे. तो अनपेक्षित असेल, सरप्राइझिंग असेल. चला चिट्या पाडल्या जातील. चिट्ट्या डायरेक्ट पाडणार आहेत का? चला रोनित गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू. युक्तीपेक्षा ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न. निर्धाव निघाला चेंडू. कुठेतरी चेंडूची लाईन मिस होतीये. चांगल्या टप्प्यावर टांगलेला चेंडू. इथे मात्र निर्धाव निघतोय. पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र सुरेख हलक्या हाताने खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये तिथे स्वतः आयकॉन धनेश. चेंडू अडवेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13च्या घरात. आता मात्र स्ट्राईकला आलाय कुलदीप याची आपण चर्चा करूया. अमरदा पहिल्या मॅच मध्ये चांगली इनिंग. एक झेल सोडल्यानंतर कुठेतरी चांगला कमबॅक. एक 43-44 धावाची इनिंग होती. तिथे मात्र संघाने पुन्हा एकदा कमबॅक केला. आता मात्र सेमीफायनल खेळतात. त्याच इनिंगची अपेक्षा असेल कर्णधार रोशन भोईर आणि आयकॉन केतन याला. निश्चित
कुलदीप मात्र करावेगावचं इंटर क्रिकेटमध्ये चांगला खेळ, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा दर्जेदार खेळ आपण बघितलाय. ऑन स्ट्राईक असेल. रोहित याचा हाय ॲम ॲक्शन आहे, एक आगळं वेगळं ॲक्शन आहे. कुठेतरी हाय ॲम ॲक्शनला मात्र बीट करत असताना आता फलंदाजाला बघायला मिळतोय. आपण बघू शकताय लाईव्हच्या माध्यमातून खेळपट्टीचं चित्र बघायला मिळतंय. कुठेतरी स्ट्राईक एंडला आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आपण कुलदीपला बघू शकताय. रोहित बॉलिंग ट्रॅकवर चाललाय. कुठेतरी 59 धावाचा पाठलाग करत असताना दुसरं षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या धावपळावरती 14. 14 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. आफ्टर 9 ऑफिशियल डिलिव्हरीज स्कोर इज 14. नेक्स्ट डिलिव्हरी रोहित मोर. हा चेंडू जबरदस्त वेध घेतला यष्ट्यांचा. परफेक्टली पिच राईट ऑन मरी. परफेक्ट बुंदा. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॉलिंग दिस इज एक्सलंटली एक्झिक्यूट. ठरवून मारलेला फटका दादा. अगोदरच ठरवलं होतं की मी हा शॉट मारणार, पण तिथे गोलंदाज हुशार, चांगला चेंडू टाकला आणि मागून दांडी गोल केली आहे. खरोखरच प्रेक्षक वाहिनीची आपण तारीफ करू तेवढी कमी आहे. कुठेतरी बदल, चांगले कॅमेराज आणि नितेश दादा यांनी विचारलेला प्रश्न राकेश दादा मला वाटतं देतील त्याला आन्सर. अच्छा, राकेश दादाने सांगितलं की आम्ही जेव्हा स्पर्धा ठेवू तेव्हा प्रेक्षक वाहिनीलाच लाईव्ह कव्हरेज असेल. निश्चित त्याचा मात्र दर्जेदार त्यांचं क्लॅरिटी आहे. आपण 3 दिवसीय या स्पर्धेमध्ये 3 कॅमेऱ्याची ही स्पर्धा आपली ही घरची वाहिनी कव्हर करत असताना कुठेतरी कुठल्या खेळाडूंनी कसा खेळ साकारलाय, पंचभूमिका कशी बजावतायत, प्रेक्षकांनी कशी भूमिका बजावल्या, ह्या मंचावरती व्यासपीठावरती कुठल्या कुठल्या मान्यवरांनी उपस्थिती दाखवली, ह्याचं नीट अँड क्लिअर प्रक्षेपण दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. कौतुक असेल प्रेक्षक वाहिनीचं. नेक्स्ट बॉल ऑन बॉलिंग ट्रॅक. रोहित आणि केतन 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 कॉट बिहाइंडचा अपील. सर्व एकजूट झालेत, एकत्र झालेत. त्यांना माहिती आहे विकेट किती महत्वपूर्ण आहे. या मॅचच्या दृष्टिकोनातून केतनची विकेट किती मोठी आहे. पण आता मात्र पंच तटस्थ आहेत. आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून बॅट फिरवली आणि कॉट बिहाइंडसाठी जोर कसं अपील झालं होतं. मात्र दोन्ही पंचांचं कौतुक असेल, तटस्थ आहेत. डॉट बॉल मात्र आलाय. कुठेतरी चांगलं षटक हाताळलं जाते. अजूनपर्यंत हरदेव ह्या गोलंदाजाने 5 चेंडू डिलिव्हर केल्यात, फक्त 2 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू ऑन बॉलिंग ट्रॅक रोहित आणि हा चेंडू आता मात्र इट्स अ ड्रॉप. हर्षल 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 झेल सोडलायस की मॅच सोडलीयस. निश्चितच एका चांगल्या फलंदाजा झेल सोडला. आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये सौरभच्या माध्यमातून एक झेल सुटला गेला. बघू शकता आपण लाईव्हच्या माध्यमातून पोहोचला होता, हातामध्ये पडली आहे, पण कुठेतरी ऐन वेळेला निसटले. प्रयत्न चांगले केले, मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना कुठेतरी अपयशी ठरलाय तो क्षेत्ररक्षक. जीवदान मिळालाय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. मी पहिल्या इनिंगचा उल्लेख करत होतो, कुठेतरी धावसंख्येवरती आळा बसला होता, फलंदाज बाद होत होते आणि सौरभने तो झेल सोडला वरचा आणि तिथून कुठे मात्र ती धावसंख्या वेगाने पुढे गेली. हे चित्र आपल्याला पहिल्या इनिंग मध्ये बघायला मिळालं. तसंच काय चित्र आता ह्या सामन्यात बघा, ह्या इनिंग मध्ये बघायला मिळेल का? कारण केतनकडे असलेला दर्जा क्लास आपण कित्येक वेळा अनुभवलाय आणि त्यासारख्या फलंदाजाला या क्षणाला या निर्णायक मॅच मध्ये आपण जर जीवदान देत असाल तर निश्चितच ते खूप महागडं ठरू शकतं. पण त्या जरतरच्या गोष्टी आहेत. पुढच्या काही चेंडूंवरती आपल्याला ते चित्र दिसून येईल. 2 षटकांची मात्र सांगता झाली मित्रांनो, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळावरती आपण बघताय 15-15 while chasing 59 runs on to the scoreboard, 15 for the loss of 2 wickets. येस हरदेव. मग दादा ही जेव्हा स्पर्धेचा उद्घाटन झाला म्हणजे ट्रॉफी इनॉग्रेशन झाली तेव्हापासून हे 12 जे ओनर आहेत ना ते ट्रॉफी जिंकण्याच्या मागेच आहेत. आपण ही मॅच बघणार ना तर गुजरात टायटन जशी काय फिल्डिंग करते, इकडे आपण जयेश टेंडुलकडे बघा, तिथे सगळे खेळाडू 11च्या 11 खेळ खेळतात, मात्र सगळ्यात जास्त टेन्शन जयेश टेंडुलला आहे. कुठेतरी ट्रॉफी जिंकायची आहे. ट्रॉफी एकदम उत्तम दर्जाचे आहेत. राकेश दादा पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय निलेश म्हात्रे आणि ते मात्र सुरेख चेंडू, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. निश्चितच ट्रॉफीचा उल्लेख केला.
आणि ट्रॉफी पुरस्कृत केली आहे अजिंक्य तांडेलने आपल्या आईच्या स्मृतीला उजाला देण्यासाठी त्यांच्या स्मृतीपुत्तर्थ अजिंक्यच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली आहे. आणि काय दर्जेदार ट्रॉफी आहे, आकर्षक. चला आता मात्र निलेश बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळत असताना समोर कुलदीप मात्रे आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, काय चेंडू हाताळलाय. त्या चेंडूचं कुठलंही उत्तर नव्हतं कुलदीपकडे. हा आलाय एका धावेचा निर्वाणा आदेश, एकच धाव मिळेल. चला कोणत्याही गोलंदाजाने केतन याची विकेट काढली तर 500 रुपये दीपेश पाटील भाई याच्याकडून. केतन भोईरची विकेट काढेल त्या गोलंदाजाला 500 रुपये. भाव जरा कमी नाही वाटत? तर 500 रुपये लावलेत. दीपेश बाहुबली 500 रुपये लावलेत. बघूया केतन स्ट्राईक एंडला जीवदान मिळालंय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू हवेत आहे, झेल खाली, वरद वरद वरद. इट्स ड्रॉप वन्स अगेन. अजून एक जीवदान मिळालाय. कुठेतरी प्रयत्न केले गेले पुन्हा एकदा प्रयत्न अविफल ठरताना बघायला मिळत आहेत. प्रत्येक जीवदान महत्वपूर्ण आहे आणि ह्या निर्णायक सामन्यामध्ये केतन सारख्या फलंदाजाला दोन जीवदान मिळालेत. काय विचार करत असेल आता गोलंदाज. चला केतन याची विकेट काढेल त्याच्यासाठी 1000 रुपये 500 वाढलेले दीपेश पाटील यांच्याकडून. 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक. केतन आजारी आहे म्हणून थोडी कुठेतरी ताकद कमी पडतीये, नाहीतर हा फटके तो बाहेरच मारेल. आणि इथे मात्र केतन याने रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20च्या घरात. चार चेंडू टाकून झाले. धावसंख्या 20. निलेश मात्रे गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला कुलदीप, नॉन स्ट्राईकला केतन. 59 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र थांबवतोय. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सुरेख गोलंदाजी, आपला अनुभव सर्वस्व या सामन्यासाठी लावतो. एक चेंडू शिल्लक. धाव संख्या 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावा. निलेश मात्रे शेवटचा चेंडू टाकलाय, चेंडूला फिरकून दिलाय. चेंडू जाते 1 बाउंस, सीमा रेषा पार. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती 24च्या घरात. निश्चितच आता एक ऑफर आली होती कुलदीप मात्रेसाठी. सदानंद मात्रे यांच्या वतीने षटकारासाठी कुलदीपसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि जशी ऑफर आली होती चौकार आलाय, मात्र चौकारासाठी काही ऑफर नाही. षटकारासाठी पारितोषिक असेल. षटकारासाठी 1000 रुपये. आपण ट्रॉफीवरती चर्चा करत होतो. हरदेव, ट्रॉफी जबरदस्त आहे. चला पाण्याची व्यवस्था करा. खेळ दुखापट असतील तर खरोखर लक्ष द्या. इथे 2 झेल बाद झाला असता. 2 झेल सुटलेले आहेत केतनाचे. कुठेतरी नशीब साथ देतोय का? संघाचं नाव देखील खूप छान आहे, आई गावदेवी माता. आई गावदेवी माता संघ. 24 धावसंख्या झालेल्या आहेत. 3 षटकाचा खेळ संपलाय. अमरदादा येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा. समोर उभा आहे केतन. निश्चितच इक्वेशन आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलाय. ट्रॉफी पर्यंत कोण पोहोचेल मिथलेश वॉरियर संघाबरोबर 2 हात करण्यासाठी हे अवघ्या 12 चेंडू नंतर समजेल आपल्याला. 12 मध्ये 35 ची गरज आहे. केतन अजूनपर्यंत स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला आपण जशी गोलंदाजीला सुरुवात होईल कुलदीप मात्र आपण नॉन स्ट्राईक एंडला बघणार. आपण ट्रॉफीवर चर्चा करत होतो. ही चमचमती ट्रॉफी फक्त पहिल्या क्रमांकासाठी ट्रॉफी असेल आणि ही ट्रॉफी कोण पटकावेल हे आपल्याला आजच्या दिवसाच्या अंतिम क्षणी बघायला मिळेल. ट्रॉफी मित्रांनो, हे ट्रॉफी जे हात स्वीकारतात ना त्या हाताना विचारा की ती मिळवण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली आहे आणि किती वेळा अपयशाचा सामना देखील केलाय. ट्रॉफी जे हात स्वीकारतात त्या हातावेळा विचारा मित्रांनो की ती इथपर्यंत पोहोचण्यापूर्वी किती वेळा रिकाम्या हाताने अपयश त्याने पचवलंय. ट्रॉफी जे हात स्वीकारतात त्या हाताना विचारा त्या चमचमत्या धातूच्या वजनापेक्षा
तो मिळवण्यासाठी सोसलेल्या कष्टाचं ओझं किती जास्त आहे. ट्रॉफी मित्रांनो, जे ट्रॉफी जे हात स्वीकारतात त्या हाताना विचारा की जगात अशक्य असं काहीच नसतं, फक्त रक्ताचं पाणी करण्याची तयारी असावी लागते. ट्रॉफी जे हात स्वीकारतात त्या हाताना विचारा की हे यश एका दिवसाचं नसून त्या अनेक दिवसांच्या मेहनतीचं फलित असतं, सन्मान असतं. ट्रॉफी मित्रांनो, बघूया ट्रॉफी पर्यंत कुठला संघ पोहोचेल. आता मात्र अंतिमच्या लढती शेवटच्या लढती बाकी आहेत. सेमीफायनलची लढत, फायनलमध्ये मिथलेश वॉरियर्सने मात्र जागा मिळवल्या. त्यांच्या अगेन्स्ट मध्ये, त्यांच्या मनामध्ये कुठला संघ आपल्याला खेळताना बघायला मिळेल हे 12 चेंडू नंतर कळेल. यस हरदेव. हॅलो, चला आपण एक बिग अनाउन्समेंट करूया. 2027 24 25 26 जानेवारी रोजी कारावे प्रीमियर लीग वर्ष 19व आयोजक जयेश तांडेल आणि जयेश तांडेलची टीम, सर्वांनी याची नोंद घ्या. येणारा 24 जानेवारी 25 जानेवारी 26 जानेवारी 2027 पर्व 19वे कारावे प्रीमियर लीगचे आयोजक जयेश तांडेल अँड टीम आणि 2028चा केपीएल सेम डेट 24 25 26 जानेवारी 2028 हे आयोजक सचिन तांडेल आणि टीम. ती नाईट असेल. जयेश तांडेल खरप्या हे लक्षात ठेवा, नाही तर जयेश तांडेल इथं सांगेल बाबा आम्ही बस झाला एक ठेवली. याची नोंद घ्या. चला, सेकंड इनिंगचा आता मात्र कुठेतरी शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. पुढच्या वर्षीची देखील अनाउन्समेंट झाल्यात. चला, आनंदाची गोष्ट आहे. केपीएलला पुढच्या 2 वर्षाच्या अनाउन्समेंट झाल्या, डेट बुक झाल्यात. चांगली गोष्ट आहे. करावगावच्या क्रिकेटसाठी ही सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण ह्या स्पर्धेला आवर्जून मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्ग वाट बघत असतो ना. त्या स्पर्धेची पुढच्या वर्षीची आणि त्याच्या पुढच्या वर्षीची तारखा देखील सुनियोजित केल्या गेल्यात. जर स्पर्धेबद्दल बोलायचं ना, बोलणारे भरपूर जण असतात, सजेशन देणारे भरपूर असतात, पण जो स्पर्धा ठेवतो त्याला ही तळतळ कळते की आपल्याला काय काय करावं लागतं ते, आणि स्पर्धेसाठी लागतं ते भांडवल, त्याचं देखील मॅनेजमेंट झालं पाहिजे. आणि हे जे बोलतात ना, त्यांनी प्रत्येकाने एकदा अशी स्पर्धा ठेवून बघा, किती त्रास होतो तो. चला, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. मॅचवर कॉन्सन्ट्रेट करूया आपण. 12ला 35ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. 11 चेंडू आणि 34 धावांची गरज. धावसंख्या धावपळावरती 25. स्ट्राईक एंडला कुलदीपला बघतोय. केतन मात्र थोडासा फिटनेसचा अभाव दिसतोय, आजारी आहे. आणि हा चेंडू पीक केलाय, जसा हिटिंग झोन मध्ये होता तसा बाहेर पाठवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ हिट, चेस इज ऑन म्हणणारा हा षटकार बघायला मिळतोय कुलदीपच्या बॅट मधून. यस, दादा कुलदीप मात्र आपल्याला तो खेळताना दाखवतो, तो इझी वाटतोय, पण त्याच्या मागे त्याचा सराव आहे. तो जॉबवरून आला एक 9:30-10 वाजता तो सराव करत असतो, 1-1 2-2 दादा, त्या सरावाचा त्याला इथे फळ मिळतोय. सुरेख टायमिंग कुलदीप याच्या बॅट मधून आला हा बिग 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 षटकार. आता मात्र 28 धावेची गरज. 10 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाज धनेश भोईर. सेमीफायनलची लढत. 10 चेंडू 28 धावा. टाकलाय चेंडूला फेकून दिलाय, मात्र चेंडू टायमिंग होत नाही, चेंडू जातोय हवेमध्ये. तिथे मात्र वरद पाटील सुरेख झेल टिपतोय. कैलास मात्र कुलदीप मात्र इथे बाद होतोय, बाद होऊन तंबूमध्ये परततोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन नौका फलंदाज येतोय. कॅप्टन ऑफ द टीम सर सेनापती. मागच्या सामन्याचा सामनावीर. इथे कोणाची तरी चावी सापडली आहे ज्युपिटरची, कोणाची असेल त्याने घेऊन जा, समालोचक कक्षामध्ये ठेवतोय. कान चिट्टी आहे का काय माहिती नाही, एक कान चिट्टी आहे याला आणि एक चावी आहे, घ्या कोणाची असेल तर. चला, मात्र तो मागचा षटकार जो आपण बघितला ना, त्यासाठी 1000 रुपये पारितोषिक होतं. धावसंख्या 28, अजूनही गरज आहे 28 ची. धावसंख्या 31, 3 गडी बाद, 31, 28 धावाची गरज. 9 चेंडू शिल्लक, अजूनही केतन बाकी आहे. आता मात्र मॅच विनर आलाय. मागच्या सामन्याचा सामना 20 हिरो. धावसंख्या 31, 3 गडी बाद 31 आणि 28 धावेची गरज आहे. 9 चेंडू मध्ये 28 धावा.
जयेश आशिष नेहराची भूमिका बजावत असताना 9 बॉल 28 बीडी ऑन स्ट्राईक. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच. काय खेळी खेळला होता आपला संघासाठी. कुठेतरी संघ बॅकफुटवर होता आणि बॅकफुटवर असताना स्वतः कर्णधार पद भूषवत असताना स्टेपअप केलं आणि स्टेपअप करत असताना काय फलंदाजी केली. अप्रतिम खेळ साकारला. व्हॉट अ ब्रिलियंट मिड ऑफ इनिंग दॅट इज. आणि तसाच खेळ आता मात्र साकारावा लागेल. रोशन ऑन स्ट्राईक आणि हा चेंडू कनेक्ट केलाय. चेंडू जातोय. प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. कुठेतरी दमछाक झाली होती क्षेत्ररक्षकाची. मात्र केतन मात्र थोडासा फिटनेसचा अभाव दिसतोय. एकच धाव घेतली गेली. स्ट्राईक त्याने स्वतःकडे ठेवले. 8 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 8 ला 27 धावा. यस हार्दिक. दादा मगाशी म्हटल्याप्रमाणे विराट कोहलीची इनिंग खेळावी लागेल. 8 चेंडू 27 धावांची गरज. जर केतन भोईरची विकेट काढली धनेश भोईरेने तर 2000 रुपयाचा पारितोषिक दीपेश पाटील. जर भावाने भावाची विकेट काढली तर भाई दीपेश पाटील यांच्याकडून 2000 रुपये. निश्चितच हे क्रिकेट आहे. हे करावेगावचं इंटर क्रिकेट आहे. हे KCCLचं पर्व बघत असताना एक भाऊ दुसऱ्या भावाच्या अगेन्स्ट मध्ये खेळताना बघायला मिळतोय. ही ह्या क्रिकेटची मजा आहे. कुठेतरी एक फलंदाजी करतोय, एक गोलंदाजी करतोय. यस मगाशी केतननी धनेशची विकेट घेतली होती. आता त्यात कुठेतरी आता मात्र हा चेंडू डिलिव्हर करत असताना फटका टोळवण्याचा प्रयत्न. कनेक्शन मात्र ठीकसा झाला नाहीये. एकच धाव मिळेल. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने मात्र स्कोर पुढे गेलाय. 20 धावा 5 चेंडू. केतन भोईर का विनोद भोईर. आता मात्र एज लागलीये. मात्र इथे चांगले प्रयत्न. गणेश याचे चांगले प्रयत्न. धावलाय त्याने एफर्ट दाखवलाय. आता मात्र समीकरण चेंज झालाय. 4 चेंडू 20 धावा. 20 धावा 4 चेंडू. विनोद भोईर की केतन भोईर. जिंकणार मात्र भोईर. मी पण भोईर. चला विनोद भोईर वर्सेस केतन भोईर. 4 चेंडू 20 धावा. आता मात्र कुठेतरी आता फलंदाजी कुठेतरी दाखवावी लागेल केतन भोईरला. एक षटकार टोलवलाय. अजून एक टोळवला तर पुन्हा प्रेक्षक जागे होतील. पुन्हा एकदा मात्र उत्कंठा वाढेल. पुन्हा एकदा मॅच कडे जास्त कॉन्सन्ट्रेशनने बघितलं जाईल. कारण मॅच हाय व्होल्टेज होईल. केतन भोईर याने सामना जिंकवला तर 2000 रुपये दीपेश पाटील यांच्याकडून. नक्की करतोय तरी काय. विकेटसाठी 1000 आणि मॅच जिंकवली तर 2000. नाही आव्हान ठेवलंय त्या समोर. बघूया. अरे हा आणि फटका गेला. बाहेर आलाय. आता मॅच मध्ये मजा येणार. यस एक पाहिजे होता. एक आलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. चेस इज स्टील ऑन म्हणणारा हा षटकार बघायला मिळतोय. नाव आहे फलंदाजाचं केतन भोईर. त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा, त्याच्याकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट तो शो करत असताना इथं या मैदानावरती. आणि KCCL आणि केतन भोईर ह्याचं वेगळं नातं आहे हे दाखवत असताना केतन भोईर मागच्या पर्वात त्यांनी चांगला खेळ साकारला. कुठेतरी दुसऱ्या क्रमांकावरती राहिले. त्याच्या अगोदरच्या पर्वामध्ये सायराज 2020 युनायटेड कडून खेळत असताना प्रथम पारितोषिक पटकावलं होतं. म्हणजे केतन भोईर आणि KCCLचं हे जुनं नातं आहे. आणि तसंच काही चित्र ह्या मैदानावरती या पर्वात देखील बघायला मिळतंय. चला चला जास्त टाइम घेऊ नका सर. विनंती आहे. पंचांना देखील विनंती जास्त टाइम नका घेऊ. 5:30 झालेले आहेत. 5 वाजलेले आहेत. 5:10 झालेले आहेत. चला जरा सामना स्पीडअप करा. चला स्पीडअप करायचं कारण अजून एक सामना खेळवायचा आहे. आता आपण स्वर्गीय गणपतचे तांडेल मैदानाकडे आहोत. थोड्याच वेळात आपल्याला अहमदाबादला पोहोचायचं आहे. त्या मैदानावरती देखील आपल्याला जायचं आहे. ठीक 7 वाजता ती मॅच लढत सुरू होणार आणि प्रेक्षक त्या मॅच कडे देखील आवर्जून लक्ष देऊन असतील. म्हणून आपण थोडीशी जरा घाई करायची आहे. सहकार्य करायचं आहे. कारण इथून आपल्याला डायरेक्ट प्राचारण तिकडे करायचं आहे मित्रांनो. चला मॅचला सुरुवात करा. पंचांनी देखील नोंद घ्यायची आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. विनोद भोईर समोर. गोलंदाजाचा कर्दन काळ केतन भोईर. एक आलाय. अजून एक येईल का. आणि थांबवलाय. कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झाला होता फलंदाज. थांबवलं गेलं. विनोद भोईर मात्र रागाने परत जाताना बघायला मिळतोय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर जाताना तो स्वतःशी बोलतोय
आय कॅन डिलिव्हर. मी करू शकतो, मी गोलंदाजी ह्या क्षणाला करू शकतो, माझ्याकडचा असलेला क्लास मी दाखवू शकतो. तो दाखवेल का केतन मारेल का बघूया. आणि हा आलाय डॉट बॉल. कुठेतरी आता मात्र कुठे सुटकेचा श्वास सोडला असेल रेड डेव्हिल सिंग संघ सर्व पाठीराख्याने. कुठेतरी आता मात्र एक धैर्य आला असेल त्यांच्या खेम्यामध्ये. कुठेतरी शांती पसरली आहे समोरच्या संघामध्ये, कारण मॅच आता मात्र त्यांच्या रीच पासून दूर चालली आहे. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. कुठेतरी मी आवर्जून कौतुक करेन गोलंदाजांचं. या फलंदाजाला देखील रोखलं गेलं, पण कुठेतरी मी आवर्जून उल्लेख करेन तो सौरभचा झेल होता ना, कुठेतरी धावसंख्या तिथं थांबली असते. टर्निंग पॉईंट होता ना मॅचचा तोच होता. कुठेतरी रेड डेव्हिल्स टीम कुठेतरी रोखली होती, थांबली होती, आणि त्या झेल पासून जी भरारी घेतली तिथं कुठेतरी त्यांना थांबवणं मुश्किल झालं. दोन चेंडू आणि 14 धावांची गरज. विनोद भोईर ऑन बॉलिंग ट्रॅक. सेकंड लास्ट बॉल. फक्त आणि फक्त आता मात्र गोलंदाजी चुकी ह्या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला घेऊन येऊ शकते. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. 2 2 सत्ते, पण सत्ते नाही आहेत. ISPL मध्ये 9 आहे, पण इकडे फक्त 6 आहेत. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. आयोजनाच्या भूमिकेत असताना निलेश मात्र आपल्याला देखील थोडं विचार करणं गरजेचं आहे. कुठेतरी उशीर होतोय. आणि हा चेंडू डिलिव्हर केलाय, आणि जसा चांगला चेंडू डिलिव्हर केलाय टाळ्याने त्या चेंडूचं स्वागत केला जातोय. विनोद भोईरचे पाठीराखे भरपूर आहेत. समालोचन कक्षामध्ये बसलेले त्याचे सर्व मित्र परिवार ह्या चेंडूचा टाळ्याने स्वागत केलाय. आता मात्र शेवटचा चेंडू शेष शिल्लक बाकी. आणि हा फटका खेळला, आणि हा आलाय षटकार. षटकाराने मात्र ह्या इनिंगची सांगता झाली, समाप्ती झाली. मात्र हार्ड लक आई गावदेवी माता संघ चांगला खेळ साकारला ह्या स्पर्धेत. आपला प्रवास इथं संपतोय, आणि बेस्ट ऑफ लक असेल रेड डेव्हिल्स टीमला फायनल मध्ये प्रवेश मिळवला. आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला बघायला मिळेल मिथिलेश वॉरियर्स. मित्रांनो, आपण बघताय, आपण अनुभवताय KCCL 2026 पर्व 18 मध्ये आता मात्र अंतिमची लढतीला सुरुवात होईल. फिल्डिंग टीम तिथंच थांबायचं आहे, आणि मी विनंती करेन मिथिलेश वॉरियर्स टीमला आपल्या पूर्ण स्क्वॉडनिशी मैदानात प्राचारण करायचंय. आपण नाणेफेकीचा कॉल मैदानातच करणार आहोत, आणि टॉस